उपनयन. उपनयन हा संस्कार हिंदू धर्मामधील सर्वात श्रेष्ठ संस्कार मानला जातो. या संस्काराद्वारे बटूचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रानं या विधीस फार मोठे महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. आता होत असलेला संस्कार हा चौल संस्कार म्हणून ओळखला जातो. म्हणजे बटू गर्भात असतो त्यावेळी जे काही दोष निर्माण झालेले असतील त्या सर्व दोषांचं निरसन होतं आणि बटूतील बल, आयुष्य आणि वर्चस्व या तिन्ही गोष्टी वृद्धिंगत होतात. याकरिताच हा चौल संस्कार केला जातो. हा संस्कार पूर्वी वयाच्या 1ल्या, 3ऱ्या आणि 5व्या वर्षी केला जायचा. परंतु सध्या कालामध्ये हा संस्कार उपनयन संस्काराच्या दिवशीच केला जातो. ब्राह्मणत्वाचे प्रतीक असलेल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची शिखा म्हणजेच शेंडी. शेंडी ही वपन संस्कारात ठेवली जाते. या शिखेत चामुंडा देवीचा वास असतो असं शास्त्रकारांनी लिहून ठेवले.
पैलतोगे काऊ को कथा है, शकून गे माये सांगता है. पैलतोगे काऊ को कथा है, शकून गे माये सांगता है. पैलतोगे काऊ को कथा है. पैलतोगे काऊ को कथा है, शकून गे माये सांगता है. पैलतोगे काऊ को कथा है. कस्तुरीचा दरवळ हा, कस्तुरीचा दरवळ हा भारी अंबरा. मुंजीच्या शकुनानी हर्ष दाटला, आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा. कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्. तनननु तनननु तननदेरे नदी तनन, तनननु तनननु तननदेरे नदी तनन. साकारले व्रतबंध हे, गहिवरली बटुमाता मातृभोजनी. उल्हासिले त्रिभुवन असे, हर्षाने दुमदुमले सनई चौघडे. गमती विद्या पुढे शरण जाती तनमने, गुणगुणती ऋण सुणती दिशा. मंत्रवेदी सजुनी गिरी, घोष दुमे सहजौरी. शुभतेचा मंत्र गवसला, शुभतेचा मंत्र गवसला. आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा. कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्, कुर्यात् बटोर मंगलम्. वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा, प्रार्थना ऐकुनी भाग्य आले खरा. विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे, देसी तू जना अखंड सुख संपदा. मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे. हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे. आचार्य शास्त्रानं बटूच्या वडिलांना आचार्य असं म्हटलेलं आहे.
त्यानुसार आचार्य आपल्या पुत्राला शिष्यत्व देतात. यासाठी शिष्यत्व सिद्धिरथम अंजलिक शरणम हा विधी केला जातो. या विधीद्वारे बटूला म्हणजेच आचार्यांच्या या शिष्याला शिष्यत्व दिलं जातं. आयुष्य एक वीर साळ साकारती नवरसजे आनंददायी चाले प्रवास तेजोमयी अंतर हे लाखात एक ऐसे विशेष नंदन वन जणू घर अवघे दाही दिशात कीर्ती उदंड कर सोडून यश ही उभे वाढताना पुण्य राशी घडू दे सेवा हाच वरदे हे शारदे मूर्त मन मंदिर. गुरुकुल पद्धतीमध्ये किमान 11-12 तास वेदाध्याय केला जातो. त्यांना बसून अध्ययन करण्याची क्षमता निर्माण व्हावी त्यासाठी मेखला म्हणजे मुंज ही वनस्पती बटूच्या कमरेभोवती बांधली जाते. त्या काळात मणक्याचे विकार आणि कमरेचा त्रास यापासून शिष्य विलुप्त राहत असे. हे शारदे हे शारदे. शारदा शारदाम्बुज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं हे आचार्य मला सावित्रीचा उपदेश करा असे बटू आपल्या पित्याला सांगतोय. वडिलांच्या पाया पडून सावित्रीचा म्हणजे गायत्रीचा उपदेश द्यायचा आग्रह करतो आणि वडील त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करताना दिसतंय. हे प्रजापती, माझ्या शिष्याला म्हणजे बटूला मी तुला अर्पण करतोय. याचं संरक्षण कर. याला शास्त्रामध्ये पलाश दंडदान असं म्हणतात. म्हणजे पळसाचा दंड हा त्याच्या स्वसंरक्षणार्थ त्याला दिला जातो. बटू गुरुकुलामध्ये जाण्यापूर्वी बटूची आई ही त्याला प्रेमानं भिक्षा देते. याला मातृभिक्षा असं शास्त्रात म्हटलंय. आता पाहूया यज्ञोपवीत विधी. जशी शिखा म्हणजे शेंडी ही ब्राह्मण्यत्वाचं प्रतीक आहे,
तसाच यज्ञोपवीत विधी हा सुद्धा ब्राह्मण्यत्वाचंच प्रतीक आहे. आता बटूला 24 आदी विष्णूची नावे आहेत ती 3 वेळा आचमनातून शिकवली जात आहेत. यात तो 3 वेळा तीर्थप्राशन केल्याप्रमाणे पाणी पितो आणि चौथ्यांदा खाली सोडतो. या 24 नावांमध्ये शास्त्रानं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, त्या अगदी खरोखरच ज्ञात करून घेण्यासारख्या आहेत बरं का. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा. उजळून घे साधका. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. मन मंदिरा ते जाने. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा
शिवाय